कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज देवळात काम होऊन जाईल तुमचं, सगळं काय ठरल्यानुसार होतं। आज माझा प्लॅन फसणार नाही, काळजी करू नका। म्हणजे ती हिरोईन हिरोचा गेटअप करते, म्हणजे त्याचे कपडे घालते, त्याच्यासारखा लुक करते। ग्रेट। आणि ही गोष्ट तू पारूला सांगितल्यावर तिला ती गोष्ट आवडली? होय, तिला लय आवडली। तू कसा कधी असं माझं ऐकत नाही, पण ह्यावेळी ऐकलं। कवा आवा आईने काहीच कळवलं नाही हो। म्हणजे ती ऑफिसला गेली नाही वगैरे, फोन करून विचारू का तिला? अरे आदित्य, बोल आदित्य। आई तू ऑफिसला येणार नव्हतीस आणि कळवलं पण नाही, काय झालं? ऑल ओके? अरे त्या पारूमुळे, ती काय करत असते ना तिचा तिलाच माहिती। काय झालं? काय केलं पारूने? अरे आधी तर तिने माझ्या साडीवर सरबत सांडवलं आणि मग मी चेंज करून आले, निघत होते तेवढ्यात मला म्हणाली की पारू काय ग अजून इथेच आहेस, सरबत राहू दे, मी निघते, उशीर होतो। देवी आई, देवी आई, ते म्हणजे मी तुम्हाला काही सांगितलं तर कराल का तुम्ही? काय देवाकडे तुझ्यासाठी काही मागायचंय का? नाही, ते नाही, म्हणजे तुम्ही मागच्या दारानं जाल का? मंदिराच्या? नाही, आपल्या बंगल्याच्या। काय? का? देवी आई, माझी विनंती आहे, तुम्ही जा ना मागच्या दारानं। म्हणजे एकदा फक्त ऐका ना माझं, फक्त पारू काय चाललंय? मी निघते, मला उशीर होतोय। तुम्हाला शपथ आहे माझी। पारू काय बालिशपणा आहे हा? माफ करा देवी, पण फक्त एक वेळ ऐका ना माझं, थोडासा विश्वास ठेवा ना माझ्यावर। मी फक्त बर ठीक आहे। आता नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही जा, आता नाही। पारू काय चाललंय? ऐका ना देवी आई, माझं एकदाच फक्त प्लीज, तुम्ही बसा ना इकडं, मी सांगते। बर काय चाललंय मला कळत नाहीये, पण ठीक आहे, मला लवकर सांग कधी निघायचं ते। वय मी आले। मग मी कोणालाच नाही भेटले आणि तशीच निघाले। पण आई तू मकरंदला घेऊन जाणं अपेक्षित होतं ना, तू एकटी का गेलीस? पण मी मकरंदला सुट्टी दिलेलीच नाहीये। मला माहितीये मी त्याला घेऊन जाणं गरजेचं होतं, पण त्याचीच तब्येत ठीक नव्हती म्हणून तो घरीच थांबला। आई तू काळजी घे हा स्वतःची, जरा आजूबाजूला लक्ष ठेव। मी दुसऱ्या सेक्युरिटीला पाठवतो। हा हो, श्रीकांत आहे माझ्यासोबत। बाय। ओके बाय। श्रीकांत, मला ना जरा विचित्र फिलिंग येते, आपण डिरेक्टली घरीच जाऊया। बर पवन, गाडी बंगल्याकडे घे। मामा गाडी बंगल्यावर घ्या। हॅलो, हां तुम्ही एक काम करा, ताबडतोब सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या पटीशी या। तुम्ही विलास आता, ताई मला ताई लवकर या, सावित्री आत्या।
सावित्री आत्या ओरड अजून जोरात ओरड. आज कोणी बी नाही येतं तुझं ऐकायला. हे बघा मी 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 अहिल्या देवी नाही ना. मी मी गावाकडची साधी पारू आहे. हवं तर मी 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 अहिल्या देवींना इकडं तुमच्या समोर उभी करते. मला मारू नका. बघा मी 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 कुणाला काय बी सांगणार नाही. मी तुझं काय करू शकतो ना ह्याची तुला कल्पना पण नाही हा पारू. मरायला तयार हो. ओरड ओरड अजून ओरड. साहेब बाबा या ताब्यात त्यांना चांगली चौकशी करा. आदित्य, अरे काय हे सगळं? आई, तो मकरन तुझ्यावर हल्ला करणार होता. काय मकरन? हो बाबा. पारू आणि हे काय? देवी आई किर्लोस्कर कुटुंब आता शेवटच्या घटका मोजेल. त्या घरातल्या एकूण एक माणसाला मी स्मशानाची वाट दाखवेन. प्रॉमिस. मी नंतर उठ का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.